राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूरमध्ये। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून चहापानाचं आयोजन। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या विरोधी पक्ष नेत्यांची निवड जाणून बुजून टाळली जात असल्याचा आरोप करत विरोधी पक्षाचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार। आज देशभरात सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त सैनिकांच्या अतुलनीय त्याग आणि योगदानाला देशवासियांचं अभिवादन। ध्वजदिन निधीमध्ये सरळ हस्ते योगदान देण्याचं मान्यवरांचं आवाहन। गोव्यामध्ये एका नाईट क्लबला लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू। राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त। पंतप्रधानांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून घेतली माहिती। वैमानिक संघटनेच्या मागणीनुसारच एफडीटीएल नियम लागू, मात्र इंडिगोनं हे बदल गांभीर्याने घेतले नाहीत। चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर कारवाई करणार, मुरलीधर मोहोळ। इंडिगो संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारची कठोर भूमिका। प्रवाशांचे रिफंड तातडीने परत देण्याचे इंडिगोला निर्देश। परिचालनातल्या अपयशाबद्दल डीजीसीएकडून कारणे दाखवा नोटीस। संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते लेह इथं 125 सीमा पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन। हा सीमावर्ती भागातल्या पायाभूत सुविधांना मजबूत करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा पुरावा असल्याचं सिंह यांचं प्रतिपादन। आणि मध्य प्रदेशात बालाघाटमध्ये नक्षल प्रतिबंधक हॉक फोर्सला मोठं यश। एमएमसी झोनच्या कान्हा भोरमदेव तुकडीच्या 10 सशस्त्र नक्षलवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण। नमस्कार।